गव्हाच्या पिठाच्या मटारच्या मी पोळ्या करते. हे मटार सोलून घेतले, चांगलं धुवून घेतले. आता हे बारीक करून घेते. तर त्याच्यामध्ये जराशी कढीपत्ता असं बारीक करून घेतला, आलं थोडं, अजून एकच मिरची तिखट आहे म्हणून मी एकच घेतले. थोडंसं पाणी होते. आता बारीक करून घेते. चला आता बारीक करून असं पुढचं दाखवते मी. तर हा बारीक रवा घेतलाय, हा 1 चमचा, हे बेसन पीठ 1 चमचा, हे तीळ पांढरे 1 चमचा, हा चवीनुसार जराशी गूळ टाकायचं म्हणजे चव अगदी चांगली लागते. आणि हे जिरं अर्धा चमचा आणि ओवा अर्धा चमचा, हे एकच ठिकाणी ठेवल्याने. आणि मीठ आहे, हा गोडा मसाला अर्धा चमचा. हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. पहिले हा गूळ थोडा विरघळून घेते पाणी टाकून. पहिले पीठ घेते मी गव्हाचं. त्याच्यामध्ये हा रवा, बेसन पीठ 1 चमचा, हे पांढरे तीळ, ओवा, जिरं असं हात चोळून घालायचं. गोडा मसाला, तर हे मीठ चवीनुसार 1 चमचा घेतला. हळद 1 चमचा, हे जरासं लाल तिखट. आता हे सगळं मी मिक्स करून घेते. पहिलं मिक्स करून झालं. हे थोडंसं 1 चमचा बारका तेल, म्हणजे खुसखुशीत अगदी पोळ्या होतात. ते मटार वाटलेलं सगळं काढून घेते मी. तर ही कोथिंबीर सगळी आणि गुळाचं पाणी, जराशी चवाने एकदम भारी लागते. साखर घाला किंवा गूळ पण घाला, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घाला. आता हे सगळं मिक्स करते हाताने. आधी पाणी घालायचं नाही, थोडं असं लागलं पाणी तर पाणी लागणारच आहे. थोडं पाणी वाटून गोळा करून घ्यायचं त्याला. तर पाणी घालते आणि मळून घेते. आता हे पाणी वाटलेलं मटार आहे, असं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. जास्ती एकदम पाणी ओतायचं नाही, लागेल तसं पाणी आपण जसं चपातीला आपलं पीठ मळतो असं मळून घ्यायचं. जास्ती पातळ पण करायचं नाही. मळून झालं, गोळा करून आता जरासं तेलाचा हात लावतं. आता ही 1 वाटी मी पाणी घेतलेलं, फक्त एवढंच पाणी घेतलं, 1 वाटी भिजवून घेतलं. झाकून ठेवते 15 मिनटं भिजू दे. त्यात रवा असतो ना, भिजायला पाहिजे. झाले आता 15 मिनटं लाटून घेते. चांगले भिजले आता पीठ लाटून घेते, गोळे करते. हाताला तेल लावायचं गोळे करताना. मी हाताला तेल लावून घेतलं. पहिलं असे गोळे करून घेते. झाले असे गोळे करून आता लाटून घेते. तेलाचा हात लावायचा आणि लाटून घ्यायचे. थोडासा पळपटाला तेलाचा हात लावायचा म्हणजे खाली चिटकत नाही. आता लाटून घेते मी, असं तेलावर लाटून घ्यायचं. जास्ती पातळ पण नाही करायचे, असं लाटून घेते मी सगळं. आता मी कापून घेते लाटून झाली.
गलासाने किंवा अशा झाकणाने तुम्ही कापू शकता. एकच झाली याची. दुसरी करते. तेलाचा हात लावायचा असं बोटाला लाटून घेते. तर मोठा उंडा घेतला मी गोळा. पहिला छोटा झाला, एकच पुरी झाली त्याची. असं लाटून घेते मी सगळं आधी. तो कापून घेते. अशी सगळे काढून घेते मी. आणि असं मी लाटून घेते, असं करून घेते. झाले सगळे लाटून. तेल तापत ठेवले कढईत. छोटं राहिलेलं ते असंच मी लाटून घेतलं. ते कापणार नाही, अशीच तळून घेणार आहे. तेल तापले का बघते. तापले. असं फिरवत राहायचं. करते. काढून घेते. जास्ती फुगली नाही, पातळ झालेली असती. शेवटचं मागचं पिठाची ती केलेली मी. करते. काढून घेते. तेल थोडं जरावरून हलवत राहायचं. पलटी करते. काढून घेते. छान झाले, अगदी मस्त वास सुटलाय. असे चांगला सोनेरी कलर येऊन द्यायचा तळताना. मी तळून घेते सगळ्या. झाले आता माझ्या. भरून घेते मी. मस्त झाले, अगदी छान वास येतोय गोड अगदी. झाले आता करूया. गॅस बंद करते.
मस्त झाले झाले भरून घेते. झाल्या मटारच्या पोळ्या. बटाट्याची भाजीसोबत खा, दह्यासोबत खाल्ली तरी चांगली लागते. माझी रेसिपी आवडते शेअर करा, लाईक करा. कसे झाले सांगा.